येस सुनंदन सर. पहिल्यांदा मराठीत दोघांना मानवंदना देतो. आईचा घोर आहे. थँक्यू. अजिंक्य मला विचारायचंय की दुःखाश्रूंची चव ही खारट असते, आनंदाश्रूंची गोड असते का रे? आणि रवीला प्रश्न विचारायचा आहे, पुजाराबद्दल काय सांगशील अजिंक्य? आजच्या अश्रूंची चव एकदमच म्हणजे गोड होती आणि फारच बरं वाटलं. म्हणजे मला कळत नव्हतं की मी कसं कंट्रोल करू आणि अजूनही विश्वास नाही होते की काय झालं. मला वाटतं त्याला थोडा वेळ लागेल सिंक इन व्हायला. सगळ्यांनीच मी जसं अगोदर पण सांगितलं की सगळ्यांनीच खूप चांगला परफॉर्मन्स केला. एस्पेशली डेब्युटंट्स जे या मॅच मध्ये नवीन खेळले. वॉशिंग्टन आणि नटराजनचा डेब्यू होता. शार्दूलची सेकंड मॅच होती. सिराज आणि सैनीची दुसरी आणि तिसरी मॅच होती. सो ज्या प्रकारे त्यांनी दाखवलं ग्राउंडवर करून की आपल्या देशासाठी आपल्याला मॅच जिंकवायची आणि त्यासाठी जरुरी नाहीये की तुम्ही 50-60 टेस्ट मॅचेस व 100 टेस्ट मॅचेस खेळले पाहिजे. जरी तुम्ही 1-2 टेस्ट मॅच खेळले असाल, तुमची ती जिद्द असेल ग्राउंडवर तर तुम्ही काही करू शकता. मी त्यांच्यासाठी नक्कीच खूप खूप खुश आहे. पुजारा ज्या प्रकारे खेळला, 55 ऑड रन्स त्यांनी केले, बट ज्या प्रकारे त्यांनी दाखवलं खेळून, बऱ्याच वेळा स्ट्रगल करत होता. बाउन्सर्स त्याला लागले त्याच्या बॉडीवर, हेल्मेटवर, बट त्यांनी त्याला काही फरक नाही पडला. त्याचा एकच हे होता की मला विकेटवर उभं राहायचंय आणि त्याच्यामुळे मला वाटतं रिषभ पंतसाठी गेम फार इझी झाला. रिषभ फ्रीली खेळू शकला, फ्रीडमनी खेळू शकला आणि त्यानंतर परत पुजारा आउट झाल्यानंतर वॉशिंग्टननी ज्या प्रकारे बॅटिंग केली, ज्या इंटेंटनी बॅटिंग केली, मला वाटतं क्रेडिट सर्वांना जात आणि एस्पेशली पुजारा आणि पंत ज्या प्रकारे त्यांनी मध्ये हँडल केली. पुजारा आमच्या टीमचा बॅटलमॅन आहे, वॉरियर, आणि त्याचा परफॉर्मन्स बघून सिडनीमध्ये आणि इकडे ब्रिस्बेन मध्ये त्याच्यानंतर मी सांगितलं, पुजी तुला मानलं.